हे बघा पोरं बघा, ही बघा लहानपणीची मजा बघा. इंडिया MH1 MM 9831 मस्त गरमागरम चहा आहे बघा. हे बघा एवढे मोठ्या मोठ्या सुरमई येतात बोटीतनं. कटिंग करतो. आता त्याचा काटा आहे का मागचा तो इकडे जाळं विणतायत. तर आत्ता आम्ही पोचलो आहोत. ते उठं वगैरे जायचं नाही तर गोराई SL वर्ल्डला जायचा हा लेफ्टचा रोड आहे. नमस्कार, मी अशोक. तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओ. आपण जाणार एका बीचवरती आणि बीचवरती जाऊन आपण जरा थोडी माहिती घेणार आहोत बीचची पण, आणि तिथे जरा फिश वगैरे बघणार आहोत आणि मस्त बीचचा आनंद पण घेणार आहोत. आणि इकडे बीचवरती काय बघण्यासारखं आहे ते पण पाहणार आहोत. चला तर मग निघूया आणि पहिला बीचवरती पोहोचूया. तर हा बघा मित्रांनो, हा एक आपल्याला ना चौकच म्हणावं लागेल. कारण इथून तुम्ही खाली सरळ गेलात की उत्तन आहे, उत्तन चौपाटी वगैरे, उत्तन गाव वगैरे. आणि इथून असं लेफ्टला गेलात, इथून वरती गेलात की गोराई SL वर्ल्ड आणि तुमचं पागोडा टेम्पल वगैरे आहे ना, सर्व तिकडे जायला होतं. आता आपण पाठीमागनं आलो ते मीरा भाईंदरवरनं. तर आता आपल्याला जायचं आहे ते उत्तनला, त्यामुळे आपण असं लेफ्ट जाणार नाही आहोत. आपल्याला गोराईला वगैरे जायचं नाही तर गोराई SL वर्ल्डला जायचा हा लेफ्टचा रोड आहे. आपण खाली जाणार आहोत सरळ आपल्या उत्तन बीचकडे. आता आम्ही पोचलो आहोत ते उत्तनच्या समुद्रावरती. हे बघा पाठी बघा, बोटी बघा, आणि हा आहे पूर्ण समुद्र. आणि बघा ती मुलं खेळतात क्रिकेट. आणि हे बघा कसे मस्त दांडीवरती सुकत घातलेत बळे मासे. आणि असं बघा लांबपर्यंत सगळं असं मच्छी सुकवण्यासाठी हे बघा अशा दांड्या कशा लावल्यात. अशी मच्छी सुकवायची तयारी आहे बघा वरपर्यंत सगळे हे बघा. आणि समोर दिसतंय तुम्हाला उत्तनचा कोळीवाडा आहे पूर्ण. आणि आपली गाडी येते बीचवरती येते, काय प्रॉब्लेम नाही. आणि तिकडे बघा तिकडे फिश आहे, अर्धे फिश आता बोटीतनं आलेले, तर ऑलरेडी गेले तिकडे. तर आपण पण जाऊया. आणि आपली गाडी बीचवर येते, काय प्रॉब्लेम नाही. तुमची बाईक असेल तरी येते आणि मोठा टेम्पो असेल तरी येतो. इथे आहेत मासेच मासे. हे बघा हे बांगडे डायरेक्ट बोटीतनं आलेत. आता ही मावशी मुशी कापते इकडे, मुशी. हे का कापते कशाला मावशी? सुकवायला. हे बघा ही मुशी सुकवायला कापते, सुकवायला. ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं ना सुक्या मच्छीचं मार्केट, तिथे मुशा होत्या बघा सुकलेल्या आहेत. बघा ह्या अशा कापून आता सुकवणार. बळे आहे ना, हा बघा बडा मासा. आणि त्याच्यात बांगडे पण आहेत. आणि हे मोठे काय आहे का मावशी? मोठं काय आहे? बांगडाच आहे बघा, काट बांगडा. केवढा मोठा आहे बघा बांगडा, काट बांगडा. आणि हा ना खूप आवाज करतो बर्फवाला, म्हणून आपला आवाज जात नसेल तुम्हाला. बर्फ बारीक होता बघा. हे बघा आणि इकडे ना हे बघा हा लेपा आहे. हा बघा लेपा मासा. आता मावशी क्रेड भरून कुठे पाठवणार? आता हे कुठे पाठवणार क्रेड पडून? हा ओके. हे बघा हे क्रेड भरलेत त्यांनी. आणि आता ह्या बोटी मागे दिसतात ना, त्या येऊन खाली झाल्यात. आणि हे सगळे क्रेड आता नायगाव मार्केटला जाणार आहेत. आपल्या चालू आहे नायगावचं मार्केट. हे बघा मुशी आहे, हे बघा मुशीचा क्रेड भरला आहे. हा बांगड्यांचा क्रेड आहे. हे काय मावशी? भिंगा, भिंग मासा. हा बघा भिंग मासा, याचा क्रेड आहे. तुम्ही लेपा बघितला आत्ताच. ह्याच्यात काय आहे का? बर्फ.
हे बघा असे बर्फ टाकून टाकून हे असे क्रेट तयार करतायत आणि सर्व जाणार आता नायगाव मार्केटला, जे आपलं रात्रीचं मार्केट असतं 9 वाजताचं. हे बघा मच्छी बघितल्याने अक्षता घेणार ना असं होणार नाही. तर अक्षताचं लक्ष तर मुच्यांवरती आहे. हे काय आहे मावशी? हे बघा हे डोमी मासा आपण कापतोय सुकवायला का? हे बघा अक्षता आता ह्या ताईंकडनं काय मुशी घेते. मस्त बोंबील सुकवतात. हे बघा आता आपण बघितलं ना मुशी कापत होते सुकवण्यासाठी, ते पण अशा जेवण इथे लटकावणार अशा बांबूंना. आणि ते ऑलरेडी बोंबील टाकलेत, सॉरी बोंबील लटकावलेत. आणि हा कुठला मासा लटकावले? आणि हे बघा हे वाकटी आहे. मगाशी बळे बघितले, आता ही वाकटी आहे. ते बळे आहेत ना? हे बळे ना? हा हे बळ्यांची पिल्लं आहेत बारकी बारकी. आणि हे बघा इकडे जाळं विणतायत. आणि हे बघा इथे जाळं विणणं चालू आहे. तुमची बोट आली आहे का गेली आहे? तुमचं 1 दिवसाचं असतं का? ओके यांचं दिवसाचं असतं. ते 10 दिवस बोटी आतमध्ये जातात त्या मोठी, त्या तुमच्या नाही का? नाही ओके यांचं डेली आहे. आणि कुठल्या माशाचं हे आता? हे बघा हे पापलेटची जाळी विणतायत. आणि हे सकाळी जातात संध्याकाळी येतात. यांचं डेली मच्छीमारी. तुम्ही बघताय कसे इथे मासे सुकवत आहेत, पापलेटचं जाळं बनवत आहेत. आणि इकडे बघा अक्षताचं पाठीमागे माशांचं इथे क्रेड लागलेत ना, ते बघणं चालू आहे. समुद्रातून आपण चालतोय. हे बघा अक्षय तिकडे मासे बघते सगळे, कोणते कोणते मासे आहेत ते. एकदम फ्रेश मासे आत्ता बोटीतनं निघालेत ते मासे. हा बघा लेपा आहे, लेपा पण आहे, मुशी पण आहे. आणि हे काय? ही डोमी आहे. डोमीचा क्रेड भरत आहे. डोमी कशी देते का? हे बघा इथे तुम्हाला 100ची 4 डोमी देते ही ताई. आणि मुशी कशी देते का 100ची? किती देतेस? किती देते सांग ना 100ची. बा हां बघा मोठ्या मोठ्या मुशी आहेत. तुम्हाला इथे 100ला 2, 200ला 5 मिळतील. आणि डायरेक्ट बघा इथे बोटी लागलेत ना, इथनं डायरेक्ट आलेत ते आता. हे बघा आणि हे बघा लेपा पण आहे इकडे. आणि हे बघा समुद्राच्या पाण्यामधून आम्ही चाललोय मासे घ्यायला. अशा मासे तुम्हाला कुठे मिळतील का? ही बघा अक्षता एकदम खुश, फ्रेश मासे बघितले की खुश. ही बघा आता आम्ही काय मुशा घेतल्यात ना ग, आणि आम्हाला मस्त मुशा भेटल्या आहेत. कोणाला सांगू नका, 100 रुपयाला 6. हा लेपा वगैरे पण होता. आणि आता सूर्यास्त जवळ आलाय, आपल्याला सनसेट बघून जायचंच प्लॅनिंग आहे. इकडे पण लगबग चालू आहे माशांचे क्रेड भरायची. काय कापलंय? पाकड आहे का? चील नाही ना? ओके बघा शेपटी का. पहिला काय म्हणतात काय? काय चील? आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात? बघा हे कुठला आहे बघा हा मासा. याला पाकड पण म्हणतात, तर पाकडचं दुसरं काहीतरी प्रकार आहे. हे काय आहे बघ. अरे भारीपैकी कापतोय. तर काय कापतो आणि हे तुम्ही मला सांगा, कारण यांना पण नक्की नाव माहित नाही. पाकडच म्हणतात पण याला. आणि बघा हे मोठ्या मोठ्या सुरमई आहे, रावस आहे. ही बघा ही सुरमई आहे. हे बघा केवढा मोठा रावस आहे. हा बघा. आणि हे काय याची गाबोळी काढली काय? आणि ही मुशी आहे ही बघ.
ही बघ. ही मुशी नाहीये. मुशी नाही. मग काय? चकला. ओके. हा बघा, हा चकला मासा एवढा मोठा आहे. हा देत नाही ताई, देत नाही. हा द्यायचा नाही ना. हा बघा, हा पोपट मासा आणि हा फलय मासा. एवढे मोठे मोठे मासे आहेत. आणि हा तांबोशी का? हे बघा, ही तांबोशी देते. कशी देते ती? हो, मार्केटवालीन ताई. तांबोशी कशी देते? तांबोशी कशी देते ती? कशी किलो देते की 700 सगळी? बघा, तांब मासा आहे 700 रुपये किलो, 600 रुपये किलो. आणि हा बघा पोपट मासे. हे बघा बांगडे, बांगड्याचा ट्रे भरते तिकडे बघा. तुम्ही बघता इथे कसे वेगवेगळे मासे आहेत. म्हणजे आता ते सांगतात की बोटी 15-15 दिवसांनी येतात. मासे खूप कमी झालेत समुद्रात. हां, आणि त्यामुळे गावात बोटी लेट येत आहेत आणि माशांचा थोडा तुटवडा व्हायला लागला आहे. खूप कमी मासे येतात. बघितलं की खूप कमी मासे आले. आणि बांगडाच सगळ्यात जास्त करून बांगडा आणि मुशी. मुशी हेच मेन मासे दिसतात. सुरमई, रावस जास्त दिसत नाही. आणि बघा, बघा कसं मोठ्या मोठ्या बोटी आहेत पाठीमागे. बघा तेवढी मोठी बोट आहे. हे बघा, ह्यांच्याकडे तेवढे मोठे मोठे मासे आहेत. बापरे, खूप मोठे मोठे मासे उरलेत. सुरमई बघा, एवढ्या मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. आणि हे काय रावस आहे सगळे. बघा मोठे मोठे रावस. मोठे मोठे सुरमई. हे बघा, इकडे पण सुरमईच आहे मोठी मोठी. 8-8, 9-9, 10-10 किलोची सुरमई आहे. बारके मासेच नाही बघा, यांच्याकडे बारके मासेच नाही, सगळे मोठेच. मग कशी देते सुरमई? 800 रुपये किलोने. बघा, एवढे मोठी मोठी सुरमई 800 रुपये किलोने. आणि ताई कुठे कुठे घेऊन चालली आता? नायगावला? मग क्रॉफर्ड मार्केटला. ओके. म्हणजे बघा, इथं तुम्ही बघता, इथून नायगावला पण जातात आणि क्रॉफर्ड मार्केटला पण मासे जातात. बघा हे रावस. कसे देते सांग ना. अजून बोटीतनं मासे येत आहेत. हे बघा, हे बघा एवढे मोठ्या मोठ्या सुरमई येतात बोटीतनं. और बाकी आहे क्या? हो गया? हे बघा डायरेक्ट वर. अजून बाकी आहे. आणि इकडे बोटी बघा, ह्या रोज जाणाऱ्या बोटी, ह्या डेलीवाल्या. आणि त्या तुम्हाला मोठ्या मोठ्या बोटी दिसत आहेत. त्या 15-15 दिवस आतमध्ये असतात. हे बघा, ह्या बोटी या बोंबील आणि बारक्या मावरेवाल्या आहेत. मग ह्या रोज जातात, रोज येतात. ओके. आम्ही ठाण्याचे. आणि मग त्या 15 दिवस आतमध्ये असतात त्या बोटी कुठे? ही बोटी जाते. ओके, ही बघा, यांनी सांगितलं ना, ही रोज बोट जाते आतमध्ये आणि रोज येते. ही छोट्या मावऱ्याची बोट आहे. ही बोटीवरचा चहा पियाला. हे बघा कुठे गेले हे बसलेत ना. यांनी आपल्याला दिला चहा, मस्त गरमागरम चहा. चहा आहे बघा. आणि हे बघा, चहा घ्या, चहा या चहा पियाला. ह्या ज्या तुम्हाला मोठ्या बोटी दिसत आहेत ना, ह्या बघा, ह्या 10-10, 15-15 दिवस आतमध्ये डीप समुद्रात फिशिंग करत असतात. आणि 10-10, 15-15 दिवसांनी येतात. ह्या बघा समोर दिसतात तुम्हाला मोठ्या बोटी. ह्या आता जी आपण बोट बघितली ना, ही डेलीवरती असते. म्हणजे सकाळी जाते, संध्याकाळी येते. आणि ह्या बघा, ह्या बोटी ज्या आहेत त्या 15-15, जाळं बघा केवढं मोठं आहे. बघा बोट.
केवढं मोठं जाळ आहे बघा. आणि हे बघा पाणी आता आपलं हळूहळू इथपर्यंत आलं आहे, बाहेरपर्यंत हळूहळू भरती येते आहे. इंडिया MH1 MM 983135 सगळे नंबर आहेत बोटींना. हे बघा आताच आपण बघितलं की छोटी बोट डेली जाणारी सोनपत, आणि कदाचित आपल्याला त्याच्यावर एक दिवस मिळणार आहे जायला बोटीवरती. बघू, लेट सी. हां, त्याने तर आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे बोटीवर यायचं एक दिवस. त्यांच्याबरोबर जाऊन आपल्याला फिशिंग बघायची आहे, फिशिंग कशी करतात ती पण अनुभव घेऊया. लवकरच आपण करणार आहोत तो व्हिडिओ पण नक्कीच. आणि इकडे बघितलं तुम्ही सगळे असे मासे लटकवलेले आहेत. हां, मच्छी, सुकी मच्छी, सुक्या मच्छीचं, कारण यहाँ पे मच्छी चांगली सुकते ना जास्त असल्यामुळे. आणि ओल्या मच्छीला जेवढा डिमांड नाही तेवढा आता पावसात सुक्या मच्छीला आहे. हो, आता सुक्या मच्छीसाठी 1-2 महिनेच बाकी सुकवायला, त्यानंतर पावसाळा येणार. मग या सुक्या मच्छीचं डिमांड ओल्या मच्छीपेक्षा जास्त कारण दोन महिने एक मला वाटतं बोटी बंद असतात ना. बघा, हा बघा सनसेट होतोय. अजून थोडा वेळ आहे पूर्ण सनसेट व्हायला, थोड्या वेळ सनसेट होईल. आपण ढोमी घेतले आहेत काय का? कितीचे घेतले? 100च्या. हे बघा ह्या 5. ते सौंदर्य वगैरे असं काय नाही ना. लेपा आणि बांगडा आणि हा मुशी खूप आहे. मुशी आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं, हे उत्तनचा समुद्रकिनारा आहे. आणि हा उत्तन जे गाव आहे समोर ते उत्तन कोळीवाडा आहे, त्याच्याबरोबर बाजूलाच हे समुद्रकिनारा. आणि इकडेच तुम्हाला मासे मिळतील, बाकी कुठे तुम्हाला मिळणार नाही. इथले मासे सगळे नायगाव, क्रॉफर्ड मार्केट इकडे सगळे जातात. ते क्रेट भरत होते ना, ते सगळे मासे आता काही नायगावला पाठवतात, काही क्रॉफर्ड मार्केटला पाठवतात. तुम्ही बघितलं आणि बोटी पण बघितल्यात. हे बघा पोरं बघा, हे बघा लहानपणीची मजा बघा. चिखलात पूर्ण भरले ते बघा. हे बघा काय, ही बघा लहानपणीची मजा समुद्रकिनारी वाळूमध्ये. आणि ह्या मच्छी मार्केटचं कुठलंही टायमिंग नाही आहे. ज्या वेळेला ओहोटी असते, बोटी कोपऱ्यापर्यंत येऊ शकतात, म्हणजे कॉर्नरला येऊ शकतात, तेव्हा इकडे मच्छी मार्केट असतं, म्हणजे हे लोक मच्छी उतरवतात. बाकी असं पर्टिक्युलर टाईम काय नाही, पण दुपारी 2-2:30 नंतर तुम्ही एक अंदाजे पकडा, त्यानंतर इकडे बोटी अशा खाली व्हायला सुरुवात होते. कारण रोजच्या बोटी आहेत ना, तर 3-1 वाजेपर्यंत परत येतात. तर अशा प्रकारे आपले उत्तनचा जो फिशवाला बीच आहे ना, जिथे सगळे मासेच मिळतात तुम्हाला. तुम्ही जे सुकवलेले मासे पण बघितले. आणि आता थोडे बोटीत नेत असलेले मोठ्या सुरमया, रावस काय आपलं होतं, आणि मुशी, बांगडे, बरेच मासे होते, ते डायरेक्ट बोटीत नेत होते. आणि आपल्याला लेट झालं म्हणून नाही, म्हणजे बऱ्याच बोटी अशा येतात, आपण थोडंसं लेट झालो कारण भरती ओटीवर पण डिपेंड असतं. नाही, आणि त्यांच्या बोटी गेल्या नाही आहेत, बऱ्याच बोटी अजून यायच्या आहेत, कारण त्यांची जत्रा होती 3 दिवस. त्यांनी सांगितलं त्या बोटी सगळ्या मंगळवार बुधवारी गेल्या, त्यामुळे त्या आता पुढच्या बुधवार गुरुवारी येतील सगळ्या बोटी. म्हणजे 10-15 दिवसांनी येतात ना बोटी, त्यांच्या बोटी सगळ्या बुधवारी गेल्या आहेत, मंगळवारी बुधवारी. त्यामुळे त्या बोटी अजून आलेल्या नाहीत मोठ्या बोटी. आणि छोट्या बोटींमधलं मच्छी बघितली तुम्ही, ते मुशी वगैरे आहे, बांगडा वगैरे. तर ठीक आहे, आपण पण घेतलं आहे थोडीफार मच्छी. इथे आलो म्हणजे मच्छी घेणारच. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.